हेल्दी स्नॅक्स किंवा बिस्किटाऐवजी चहासोबत काहीतरी खुसखुशीत आणि चटपटीत खायला, पण ते हेल्दी असलं पाहिजे, पौष्टिक असलं पाहिजे, असं जर पदार्थ तुम्ही शोधत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. सो हाय, हॅलो, नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल मोस्टली फॅसिनेटिंग. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की गव्हाच्या पिठापासून आणि बीट वापरून घरच्या घरीच हेल्दी, पौष्टिक असे नाचोज म्हणजेच तुम्ही खारे शंकरपाळे देखील आपण म्हणू शकतो आपल्या मराठीमध्ये. तर ते आपण बनवत आहोत. अतिशय चविष्ट, अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ बनणार आहे. तर या शंकरपाळ्यांसाठी आपण जे पीठ मळतोय ते सेम आहे. याच्या अगोदर मी जो बीटचे पराठे म्हणून जो व्हिडिओ टाकला आहे त्यामध्ये मी जे डिटेल्स दिलेत ते सेम त्या पद्धतीने हे मी पीठ मळलेलं आहे. इनफॅक्ट तेच पीठ आहे, फक्त मी त्याचे उरलेल्या पिठाचे हे शंकरपाळे केलेले आहेत. त्यासाठी काय मी लसूण, मिरची, जिरे टाकून बीट त्यामध्ये थोडं 5 मिनिट वाफ देऊन ते मिक्सरमधून काढले. त्यामध्ये गव्हाचं, ज्वारीचं आणि बेसन पीठ मिक्स करून त्याची एक कणिक मळून घेतली मीडियम साईज. आणि त्यानंतर पण शंकरपाळे किंवा बिस्किटच्या आकाराचे तुम्हाला जो पाहिजे तो आकार तुम्ही करू शकता. मी हे ट्रायलसाठी म्हणून केलं, पण ते खरंच खूप छान झालं आणि हे शंकरपाळे जवळपास 8 दिवस व्यवस्थित छान टिकून राहू शकतात. त्यामुळं मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करत आहे. आता इथे प्रमाण आणि साहित्य यासाठी डिटेल रेसिपी, अगोदरची जी बीटचे पराठे आहेत ती रेसिपी तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला हे सगळं किती प्रमाणात काय टाकलेत, कुठलं पीठ किती वापरले ते कळेल. इथे मी एअर फ्रायर माझ्याकडे अवेलेबल आहे म्हणून मी एअर फ्रायर वापरते. तुमच्याकडे जर एअर फ्रायर नसेल तर तुम्ही मंद आचेवर आपण शंकरपाळे जसं तळून घेतात तसं तेलामध्ये तळून घेऊ शकतात. पण एअर फ्रायरमुळे तेल कमी लागतं आणि ते जास्त हेल्दियर ऑप्शन आहे. त्यामुळं मी इथं फ्रायरमध्ये करते. तर अशा प्रकारे आपण एअर फ्रायरमध्ये पूर्ण मांडून घेतल्यानंतर त्यावर थोडंसं तेल स्प्रेड करायचे, थोडंसं तेल लावायचे वरून. त्यामुळे त्याला आणखीन जरा थोडंसं एक शाईन येते आणि चव पण चांगली येते. आणि इथे मी 180 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरवर 15 मिनिटांसाठी बेक केले. तर हे तुम्ही तळू शकतात. हे बिलकुल ऑप्शनल आहे. दोन्ही प्रकारे आपण करू शकतो. आणि हे बघा तुम्ही तयार झालेले खूप छान खुसखुशीत असे होतात. आणि याच्यानंतर याच्यावर थोडासा चाट मसाला जर स्प्रेड केला, टाकला तर अतिशय छान चव येते. तर व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. थँक्यू.